लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्वातंत्र्य दिन आज सर्व देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। त्याच अनुषंगाने 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पैठण जिल्हा परिषद प्रशाला मुलांची येथे शाळेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी प्रास्ताविक करताना अंकुश गाडे यांनी सांगितले की आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाली असून आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत। परंतु आजही आपण काही बंधनात अडकलेले आहोत। आज आपल्याला लढायची नाही तर पढाईची गरज आहे। शिक्षणाची व सुसंस्कृत नागरिक बनून समाजसेवा करण्याची गरज आहे। देश स्वच्छ ठेवण्याची गरज आहे। आपण चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे। देशाचा नागरिक सुज्ञ व सुशिक्षित झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे होते, तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्यापारी राजकुमार रोहरा, उपप्राचार्य चंद्रकांत गायकवाड, अशोक कारवा, भारत आठवले होते, तर निमंत्रित पाहुणे सोमनाथ टाक, जयंत अमलेकर, अपरंपार बाळा बुंदीवाले, अशोक खांडेकर, इक्बाल शेख हे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी प्रमुख ताराचंद हिवराळे, शेख फयाज, उस्मान बागवान, थोटे, बारगजे, वैशाली कुटे, शेख यास्मीन चव्हाण, ज्योती बलखंडे, शेख चांद यांनी परिश्रम घेतले। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अफसर, सदस्य फारुक राज शेख, उपाध्यक्ष घोडके पिंपळे यांच्यासह पालक, विद्यार्थी व शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसोळ। जवान ना होते तो आमचे सो भी नहीं पाता। सैनिक बन जाए, किसने कहा सैनिक बन जाओ? देशभक्ति के तो हजारों काम है। आओ दिखाओ सर। देखो देखो यहाँ कूड़ा पड़ा है, कूड़ा मस्त है, लाओ जहाँ भी कूड़ा दिखे वहाँ सफाई करो। देशभक्त है। और जब भी लाइट पंखे चालू दिखे उसे बंद कर दो, ये भी देशभक्ति है। तुम बॉटल में पानी लेते हो, जरा सा पीते और फेंक देते हो, ये तो गलत बात है। पानी बचाओ, ये भी देश बात पर काला